आजपासून 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन, नीट परीक्षेतला घोटाळा, लोकसभेची निवडणूक आणि शेअर बाजार यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता। राज ठाकरेंकडून आज मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन, आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा अपेक्षित। संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज पंतप्रधान लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेणार, त्यानंतर मंत्रिमंडळ आणि नव्या खासदारांना हंगामी अध्यक्ष शपथ देणार। लोकसभेच्या हंगामी अध्यक्ष निवडीवरनं सरकार आणि विरोधक आमने सामने, सर्वमान्य संकेत डावलून महताब यांची निवड केल्याचा विरोधकांचा आरोप। मुंबई आणि नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस। निरंजन डावखरे, अनिल परब यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। नीट परीक्षेमध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 उमेदवारांपैकी फक्त 813 जणांनी दिली परीक्षा, 750 उमेदवार गैरहजर। नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमध्ये रात्रभर सर्च ऑपरेशन, ताब्यात घेतलेल्या 4 शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा दौऱ्यावर, गोसीखुर्दच्या जलाशयात जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन। कोल्हापूर शहर हद्दवाढ आणि सर्किट बेंच प्रश्नी उद्या कोल्हापूर बंदची हाक, मुख्यमंत्री शिंदेंच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान काळे झेंडे दाखवणार। आज राज्यभरात रिक्षाचालकांचं आंदोलन, विलंब शुल्काच्या निर्णयाचा रिक्षाचालकांकडून निषेध। मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।